बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2024-25 टीईटीमध्ये असा प्रश्न विचारलेला होता की सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली व 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल, असं विचारलेलं होतं. तर आपण हा क्वेश्चन सोप्या पद्धतीने कसा सोडवता येते ते बघूत. आपण या ठिकाणी जर आपल्याला बघितलं तर दिलेलं आहे की सोनालीने किती 50 डझन केळी, किती डझन 50 डझन, बरोबर आहे. एका डझन मध्ये 12 केळी येतात म्हणून 50 गुणिले 12 बरोबर 12 पंचे 60 आणि 1 शून्य सोबत म्हणजे 600 केळी तिने विकत घेतलेली. टोटल किती? 600 केळी. बरं, आता डझनचा भाव काय होता? तर डझनचा भाव 60 रुपये होता म्हणजे 50 गुणिले 60 बरोबर 3000 रुपये. हे किती? 3000 रुपये. म्हणजे सोनालीची गुंतवणूक आहे 3000 रुपये. विकताना काय केलं? तर विकताना सोनालीने काय केलं? 100 केळीसाठी 550 रुपये, 100 केळीसाठी 550 रुपये घेतलेले आहेत. तर आपल्याला टोटल केळी किती विकायची? तर टोटल केळी विकायची तर 600. बरं, 550 100 आला तर 600 ला त्याला गुणिले 6, त्याला गुणिले 6 जर केले आपण तर त्याचं उत्तर येतं 3300 रुपये. म्हणजे सोनालीने गुंतवणूक करताना 3000 रुपये गुंतवली आणि ज्यावेळेस तिने विक्री केली त्यावेळेस तिला 3300 रुपये मिळाले. म्हणजे किती रुपये? तर 300 रुपये जास्त मिळाले. मग 300 रुपये जास्त मिळाले म्हणजे काय होणार आहे? तर नफा. नफा किती मग? तर 300 रुपये नफा. 300 रुपये नफा. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे 300 रुपये दिसतात का बघत? तर इथं या ठिकाणी आपण जर प्रश्न बघितला तर या प्रश्नामध्ये आपल्याला कुठे 300 दिसतं का? 400, 300, 400, 300. नफा नफा तोटा तोटा आपल्याला दिलेला आहे नफा म्हणून आपण घेऊ नफा. ओके, धन्यवाद.